नमस्कार. SK क्राईम न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. उदगीरमध्ये सुरू असलेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या 44व्या राष्ट्रीय अधिवेशनात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकारांच्या प्रश्नांबाबत महत्त्वाची ग्वाही दिली. पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले की पत्रकारांच्या आरोग्य, संरक्षण आणि पेन्शनसारख्या मुद्द्यांवर सरकारने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी ते स्वतः पुढाकार घेणार असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच मुंबई-गोवा महामार्गाच्या प्रश्नावरही लवकरच तोडगा निघेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. पत्रकारांच्या सर्व मागण्या माझ्याकडे द्या, आपण स्वतः मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन हे प्रश्न मार्गी लावू, असे त्यांनी यावेळी सांगितले. उदगीर येथे होत असलेल्या या अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, लोकमत समूहाचे संपादक राजेंद्र दर्डा, आमदार संजय बनसोडे, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त SM देशमुख, किरण नाईक, परिषदेचे अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर, विश्वस्त शरद पाबळे, पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरीश पाटणे, सदस्य चंद्रसेन जाधव, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, महिला आघाडीच्या अध्यक्षा शोभा जयपूरकर, डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे, जिल्हाधिकारी भारत बस्तेवाड, जिल्हा पोलीस प्रमुख अमोल तांबे, नगराध्यक्षा स्वाती हुडे, तसेच प्राचार्य डॉ. सुधीर जगताप यांचा समावेश होता. यावेळी बाळासाहेब पाटील यांनी मुद्रित माध्यमांचे महत्त्व अधोरेखित केले, तर राजेंद्र दर्डा यांनी पत्रकारांनी वेगापेक्षा सत्याला प्राधान्य द्यावे असे सांगितले. SM देशमुख यांनी पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी आणि ज्येष्ठ पत्रकारांच्या पेन्शन सुलभ करण्याची मागणी केली. या अधिवेशनात मिलिंद आष्टीवकर, सुरेश नायकोडी आणि डॉ. सुधीर जगताप यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिता येलमट्टे आणि रसूल पठाण यांनी केले, तर स्वागत सचिन शिवशेट्टी यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या अधिवेशनात राज्यभरातून हजारो पत्रकार सहभागी झाले असून त्यांच्या विविध प्रश्नांवर तोडगा निघण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. SK क्राईम न्यूजसाठी संतोष कदम, कराड.